जिल्हा परिषद निवडणूक कशा प्रकारे लढली जाणार आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट सांगितलं। नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वेळ कमी असताना या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वतंत्रपणे लढल्या जाणार याकडे लक्ष लागून आहे। मात्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक कशा प्रकारे लढली जाणार हे स्पष्ट केलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा प्रयत्न आहे। त्याबाबत स्थानिक स्तरावर सूचना दिलेल्या आहेत। मात्र महाविकास आघाडी म्हणून शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं। याशिवाय जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वेळ कमी असल्याने निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे यावर आमदार सतेज पाटील यांनी टीका केलेली आहे। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांसह उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे। दरम्यान काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी शक्य नसेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचं वक्तव्य केल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा न होता स्वतंत्रपणे लढल्या जाण्याचे संकेत मिळत आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवल्या जातील अशी शक्यता व्यक्त होत होती। मात्र जागा वाटपाचा मुद्दा कळीचा बनल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडले। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांनी एकत्र येत लढवली, तर महायुतीची युती ही कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अभेद्य दिसली। आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढवल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत होती। मात्र एकंदरीतच इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे। त्यातच आमदार सतेज पाटील यांनी देखील महाविकास आघाडी म्हणून एकत्र न लढता इच्छुकांची संख्या पाहता महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत दिलेत। त्यामुळे जिल्हा परिषदांसाठी काँग्रेस तसंच शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना यांचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। दरम्यान यापूर्वीची कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक 23 फेब्रुवारी 2017 रोजी झाली होती। यावेळी शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या होत्या। 2.5 वर्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता राहिली। मात्र या 2.5 वर्षाच्या काळानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा राहिला। 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत संपली। यावेळी जिल्हा परिषद 14 सदस्य हे भाजपचे होते, तर काँग्रेसचे देखील 14 सदस्य होते। राष्ट्रवादी 11, त्याचबरोबर शिवसेना 10, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे 6 सदस्य होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 2, शाहू आघाडी 2, युवक क्रांती आघाडीचे 2 सदस्य, त्याचबरोबर आवाडे गट 2 आणि ताराराणी आघाडीचे 3, याशिवाय 1 अपक्ष सदस्य असे संख्याबळ होते। आता मात्र राजकीय समीकरणे बदललेली आहेत। पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे। राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, याशिवाय शिवसेनेमध्ये देखील 2 गट पडले। याशिवाय काँग्रेसमधून काहींनी भाजप, त्याचबरोबर शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे गेल्या 4-5 वर्षामध्ये बरीच राजकीय समीकरणं बदललेली आहेत। त्यातच आता महाविकास आघाडी म्हणून एकत्र न लढता स्वतंत्रपणे लढण्याची संकेत आमदार सतेज पाटील यांनी देत या लढती मैत्रीपूर्ण होणार असल्याचं म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे महायुती म्हणून एकत्र लढलं जाणार की महायुती स्वतंत्र लढणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।